जरांगेंच्या नादी लागून कितीतरी तरुणांनी आत्महत्या केल्यात। इथल्या व्यवस्थेनं मराठा समाजात आणि तरुणांमध्ये संभ्रम निर्माण केलाय अशी टीका लक्ष्मण हाके यांनी आता केलेली आहे। त्यांच्याशी या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, आपण पाहूया। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे आणि प्रकृती आता प्रचंड ढासळताना दिसू लागलेली आहे। ते आपल्याबरोबर आहेत। हाके साहेब, मला अगोदर सांगा की तुमची तब्येत नेमकी कशी आहे आज थोडं लघवीला गेल्यानंतर त्रास जाणवला। ओकाऱ्या पाणी तोंडात घेतल्यानंतर ओकाऱ्या आल्या। बीपी वाढतो असं डॉक्टर सांगत आहेत आणि काल तुम्ही पाणी घेतल्यामुळे काही फरक पडतो? पाणी घेतल्यानंतर मला 1-2 वेळा प्रचंड ओकाऱ्या झाल्या, म्हणजे ओकाऱ्या म्हणजे वाळल्या ओकाऱ्या झाल्या। आता डॉक्टरांनाच माहिती त्यातलं। मग आता अशा परिस्थितीमध्ये व्हायचं कसं? एक बाजू अशी आहे की सरकार का अजूनही तुमच्याकडे लक्ष दिसत नाही। आजच पंकजा मुंडे यांनी सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलेलं आहे। बघा, आज 8वा दिवस 8 दिवसामध्ये रात्री कलेक्टर आले होते, पण कलेक्टरांकडून मला असं कुठंही एक सेंटेन्स आलं नाही की शासन आमच्या संपर्कात आहे। त्यामुळे शासनाकडून माझ्या ॲज पर माय नॉलेज शासन मला वाटते अजून कुठलाही अधिकृत संपर्कात नाही। एकीकडे तुम्ही उपेक्षित घटकांचं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करत आहात। जवळपास 400-450 जातींचं नेतृत्व करून तुम्ही आंदोलन करत आहात, पण मराठा समाजातला पण असाच एक उपेक्षित घटक आहे ना बरं? उपेक्षित म्हणजे तो इकॉनॉमिकल मागास आहे। शेती नापिकी, पिकाला दर न मिळणं, बेरोजगारी, खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणामुळे तरुणावर बेरोजगारी आहे, हे मला मान्य आहे। पण ती शासनाची जिम्मेदारी आहे, शासन त्याला जबाबदार आहे। आणि आरक्षण ही सामाजिक मागासांचं प्रतिनिधित्व आहे। मराठा समाजाच्या बांधवांना माझी विनंती आहे, तरुण पोरांना, की तुम्ही शासनाकडून भांडून योजना घेऊ शकला पाहिजे, पॉलिसीज घेऊ शकला पाहिजे, पण सामाजिक न्याय म्हणून हजारो वर्षाच्या काळात ज्या भटक्या विमुक्तांना, ओबीसींना एक कायम दुय्यम वागणूक आहे। प्रत्येकाची अवहेलना नाही त्याच्या जातीवरून। नाभिकाचं तोंड पाहू नये किंवा धोब्यातलं वेगळं काहीतरी म्हणणं, धनगराला येडा धनगर म्हणणं, हे डिस्क्रिमिनेशनचे पॉईंट आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या पाठीमागं। म्हणून ते मागासांच्या यादीत आहेत। मराठा हा रूलर आहे शेकडो वर्षापासून। आणि मग गावचं नेतृत्व करणारा किंवा व्यवस्थेचं नेतृत्व करणारा, महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा मराठा हा आर्थिकदृष्ट्या एका होऊ शकतो ना गरीब। तरुणांना माझी विनंती अशी आहे की तुम्ही ह्या जरांगेंच्या नादी लागून आज माझ्या कितीतरी तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत, पण इथली व्यवस्था, प्रतिनिधी त्यांना समजावून सांगत नाही की बाबा हे मागासांचं आरक्षण आहे। ज्यांच्या बाबतीत हजारो वर्ष ज्यांना आपण मानवतेची वागणूक दिलेली नाही, त्यांचं सिव्हिलायझेशन खूप अपुरं आहे आणि त्यासाठी हे प्रतिनिधित्व आहे। मुळात ह्या तरुणांच्या डोक्यातला हा संभ्रम बाहेर काढला पाहिजे की लाभाची योजना नाही आहे ही, फिलिंग म्हणजे मानवता, म्हणजे तुम्ही पण या देशाचे नागरिक आहात आणि तुम्ही स्वतःला काही मागास वगैरे समजून घेऊ नका आणि हलकं समजू नका। म्हणजे साध्या भाषेत पब्लिक अपिलिंग, यासाठी रिझर्वेशन आहे। त्यामुळं जे तज्ज्ञ मंडळी आहेत ना, शासनाचे कोण असतील ते काय जे हे एक्झर्शन करून राहिले तर ते कुठल्याच कायद्यात बसत नाही। ह्या लोकांना एकदा डिस्कशनला बोलवा। मीडियाला माझं म्हणणं आहे, सुक्रे, शिंदे, भोसले, कोणते खराटे सराटे कोणतरी तो माणूस आहे, तो 92 नंतरचं बोलतो सगळं, तो लोकसभेतल्या प्रतिनिधित्वावर बोलत नाही, विधानसभेतल्या प्रतिनिधित्वावर बोलत नाही, तो सहकारावर बोलत नाही, तो हिस्ट्री म्हणजे लिटरेचरवर बोलत नाही। तो नुसता म्हणतो 92ला कायम त्यांचा शरद पवारांवर रोष असतो की शरद पवारांच्या हातून ह्या याद्या ह्या रजिस्टर झालं, मग माळी धनगर वंजारी यांचं काय केलं, त्यांना का टाकलं, मग आम्हाला का टाकलं नाही। काय तद्दन फालतूपणा आहे हा। बाबासाहेबांना मी हाच प्रश्न विचारला होता, पण बाबासाहेबांचं उत्तर त्यांनी कधीतरी ऐकावं संसदेत। मला एक विचारायचं आहे की ओबीसी आरक्षणातूनच म्हणजे ओबीसीतूनच आरक्षण द्यावं या मागणीसाठी जरांगेने जे आंदोलन केलं त्यालाही कुठेतरी जनाधार मिळाला ना?
प्रचंड संख्येनं लोकांनी पाठिंबा देखील दिला. का मिळालं पाहिजे म्हणून तरुणांना कन्व्हिन्स केलं का त्यांनी? आम्हाला मिळालं पाहिजे, तुम्हाला मिळते ना, आम्हाला काय मिळत नाही. तुमची पोरं नोकऱ्या लागते, आमची का लागत नाही. तो कम्पेअर करतोय. अरे आम्ही कधी तुमच्याशी कम्पेअर केलं का? आमचा मुख्यमंत्री नाही, आमचा आमदार नाही, आमचा खासदार नाही, आमचा कलेक्टर नाही, आमचा जज नाही, कधी केलं का आम्ही? तू कशाला ओबीसी बरोबर? अरे एकदा इम्पेरिकल डाटा कलेक्ट करा ना. शासनाला माझी विनंती आहे, एकदा फॅक्ट कळू दे, महाराष्ट्राची स्थितीगती कळू द्या ना. ऊसतोड कोण करतो? वंजारी करतो, बंजारा करतो, धनगर करतो, होलार करतो, SC ST मधली लोक करतात. आणि आमच्या जमिनी गेल्या ना, आमच्या 2 एकरावर आल्या. मग काही बलुतेदारांकडे जमिनी तर आहेत का? 7 बारा तर आहे का? मुळात ओबीसीतून आरक्षणाची मागणीच ही कुठल्या तरी हेतून प्रेरित आहे का? राजकारण. आता ते म्हणते ना, आम्ही एवढ्या निवडणुका लढणार ना, असं करणार. आता तो गावगाड्यातला ओबीसी कुठेतरी पंचायती मेंबर सरपंच होतोय आणि मग यांना ते गावातला एखादा सुतार नाही तर कासार सरपंच झाला, यांना कसं आवडेल? एक माणूस आला होता मला रात्री सिन्नरवरून, नाव नाही सांगत मी त्यांचं. ओबीसी रिझर्वड सरपंच पदाचं आरक्षण होतं. त्याला फक्त पहिले 6 महिने दिले. त्यानंतरचे 4.5 वर्ष डुप्लिकेट दाखला काढलेल्या कुणब्यानं घेतले. आणि तो 6 महिने काम करत होता, तर त्याला सांगितलं होतं तू होर्डिंग लावायचं नाही. एकदम वेल एज्युकेटेड मुलगा होता. नवरा बायको दोघंजण माझ्याला भेटायला आले होते रात्री. हे पण हा एक इव्हिडन्स होऊ शकतो ना. कोर्ट हे इव्हिडन्स बघणार आहे का नाही? पण आता कसं आहे की आता विधानसभेच्या ह्याच्यावरती कुठेतरी राजकीय प्रभाव ज्यांचा पडेल त्यांच्याच पारड्यात सरकार झुकतं माप देईल का? कारण आता स्थिती अशी आहे की लिंगायत, दलित, मुस्लिम ह्या सर्वांना बरोबर घेऊन आपण विधानसभेची निवडणूक लढणार असं जरांगे म्हणतात. अरे जरांगे, तू यार लोकसभेला तो पंकजा मुंडेला पाडायसाठी बैठका घेतल्यास कसा येईल बरं हा वर्ग तुझ्याबरोबर? महादेव जानकर गेल्या 78 वर्षात एकही धनगराचा खासदार झालेला नाही या पुरोगामी महाराष्ट्रात. संख्या किती मोठी आहे तुम्ही बघा. तरी त्या महादेव जानकराचा पराभव करण्यासाठी तू बैठका घेतल्या. तू प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, बरं त्यांना मतं तुझं डायवर्ट झालं नाही. आमचे इम्तियाज जलील, तुम्ही म्हणता आम्हाला मुसलमानांनी साथ दिली, आम्हाला दलितांनी साथ दिली आणि कोण मराठा एकवटला. म्हणजे तुम्ही तिघं एकत्र झाला. पण तुमचे 56 मोर्चेतल्या मागणीमध्ये ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून तुम्हीच मागणी केली होती ना. आणि भंपक माणसाच्या मागं कशाला जनता जाईल? काय योगदान आहे त्यांचं? अरे इथं हयात गेली बाळासाहेबांची, इथं हयात गेली शेतकरी संघटनेच्या नेत्यांची. ते काहीतरी त्यांची एक स्पेसिफिक आयडेंटिटी आहे. एक असा वर्ग देखील आहे की ज्यांना मराठा म्हणूनच आयडेंटिटी हवी आहे. म्हणजे आम्ही कुणबी नाही आहोत असं बरेच राजकारण्यांचं देखील मराठा समाजाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. ओमराजे निंबाळकरांनी तर असं म्हटलं की 50% वर मराठा समाजाला कुठेतरी आरक्षण मिळावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. नाही, काय झालं आहे, ह्या तरुणांच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण केला गेला आहे अशा ह्या जरांग्यासारख्या आंदोलनाच्या नेतृत्वाने. हे बघा, अमेरिकेमध्ये आपल्या अगोदर रिझर्वेशन पॉलिसी सुरू झाली. पण ज्यावेळी जॉर्ज फ्लॉईड नावाच्या माणसाची हत्या झाली त्यावेळी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आत्ताचे जो बायडन त्यांनी गुडघ्यावरती वाकून त्या जॉर्ज फ्लॉईड नावाच्या मृत निग्रो माणसाच्या 1 वर्षाच्या मुलीशी त्यांनी गुडघ्यावर बसून माफी मागितली. आणि 1 दिवस काळ्या फिती बांधून पोलिसांनी दुखवटा पाळला. त्या गोऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीनं त्याचा डिवोर्स घेतला आणि जो बायडननी सांगितलं की सॉरी, म्हणजे निग्रोज सॉरी, आम्ही आज एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही तुम्हाला सन्मान देऊ शकलो नाही या देशामध्ये, मी तुमची सर्वांची माफी मागतो. मग ह्या जगातली सुपर पॉवर जर निग्रोंबद्दल त्यांची ही भावना असेल तर माझ्या देशातल्या, महाराष्ट्रातल्या दलित भटक्या माणसांच्या विषयी इथल्या राज्यकर्त्यांची किंवा इथल्या प्रशासनकर्त्यांची काय भावना असायला हवी? दरवेळी आरक्षणाचा मुद्दा निघतो मराठा समाजाच्या, त्यातून आरक्षण तर मिळत नाही, मात्र एखादा नेता मिळत असतो. नेतृत्व करावं. 288 आमदार आहेतच ना.
खासदार आहेतच ना, काही देणं घेणं नाही होत्या माणसांना. ही निवड मॅनेजमेंट झालं आहे. पवारसाहेबांना आम्ही कधी कधी जाणता राजा म्हणायचो, पण आता पवारसाहेब निवडून कोण येऊ शकतो किंवा कुठला मराठा, ह्याच्याशिवाय पहिले कधी ते लक्ष्मण माने, नादो महानोर यांचं ऐकायचे. पण आता पवारसाहेब माहीत नाही मला, मॅनेजमेंट गुरु आहेत, पण इथल्या सगळ्या लोकांना बरोबर घेतलं असतं पवारसाहेबांतर पंतप्रधान कधीच झाले असते. मी मोठं बोलतोय, खूप सॉरी, पंतप्रधान झाले असते कधीच. कसली मॅनेजमेंट म्हणजे ते फक्त निवडणुका जिंकण्याच्या टॅक्टिस आहेत त्यांच्याकडं. हो, पण मग त्यासाठी फक्त जातीचेच असावेत असं म्हणतात. बघा ना, 10 पैकी किती उमेदवार त्यांचे मराठा आहेत बघा ना, 8. 1-2 आहेत ते आहेत, पण ते नावाला आहेत. आता आमचे शिरूरचे खासदार ओबीसी, त्यांनी कधी ओबीसीबद्दल एखादा बरं शब्द काढला असेल तर सांगा. ते नावाला आहेत ते म्हणजे राजांची भूमिका केली म्हणून ते खासदार आहेत, ह्याच्या पलीकडे त्यांची ओळख नाही. मग बघा, आता एक शेवटचा विचारतो की आता हे तडीस जायचं कसं? आज तर 8वा दिवस आहे, तब्येत खालावती आहे, शासनाला पर्यंत मॅसेजही गेलेला आहे तुमचा. अशी परिस्थिती होती की पूर्वी मॅसेजच नव्हता गेला, मग आता तोही गेलेला आहे. कसा मेसेज गेला की सरकारचे प्रतिनिधी येऊन गेले, कलेक्टर येऊन गेले, मंत्री येऊन गेले या ठिकाणी. ते वैयक्तिक आले होते, ते शासकीय नाही आले. मला नंतर कळालं आहे. अच्छा. हो, मग पालकमंत्री आल्यानंतर कलेक्टर येत नाही का त्यांच्याबरोबर? जर शासकीय हे असेल तर पालकमंत्र्यांनी कलेक्टरना काही गोष्टी लिहायला तर सांगितल्या असत्या. नाही ना, तसं काही नव्हतं. मी कलेक्टरना पण हे विचारलं रात्री, नाही मी आलो होतो, मी बाहेर होतो, असं त्यांनी उत्तर दिलं. तुमचे उपोषण मुख्यमंत्र्याला माहीतच नाही का? माहीतच नाही ना. त्यांनी डोळे झोपलेले आहेत ते, आणि कानात काहीतरी त्यांच्या ते काहीतरी ऐकत असतील. मीडिया बघत नाहीत ते, टी व्ही बघत नाहीत, किंवा आंदोलनं होत आहेत, रास्ता रोको होत आहेत, ते बघत नाही आहेत असं मला वाटतं. एकूणच आजचा 8व्या दिवशी काहीशी प्रकृती त्यांची खालवलेली आहे. मात्र सरकारपासून किंवा सरकारकडे आमचं मागणं अद्यापर्यंत गेलेलंच नाही, आणि मुख्यमंत्र्यांपासून आमचं आंदोलन अजूनही उपेक्षितच असल्याची त्यांची भावना आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, वडीगोद्री. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.